Praise the Lord. As you're watching this, please share it. इसे शेयर कीजिए. इसे आप ये देख रहे हो. Praise the Lord. हम मिलकर आराधना करेंगे. Let's worship the Lord together. We thank you, Lord, for this time. Thank you, Lord. We worship you. Thank you for this time. तेरा धन्यवाद करते हैं. हसीन वादा ये किया खुदावंद ने, कितना हसीन वादा ये किया खुदावंद ने. जहाँ दो या तीन जमा मैं हूँ हाजिर उनमें. जहाँ दो या तीन जमा हूँ मैं हूँ हाजिर उनमें. कितना हसीन वादा ये किया खुदावंद ने. कितना हसीन वादा ये किया खुदावंद ने. जहाँ दो या तीन जमा हो मैं हूँ हाजिर उनमें. जहाँ दो या तीन जमा हो मैं हूँ हाजिर उनमें.
जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाज़िर उनमें। हर दिल में आना, दस्तक वो देता है चाहे हर दिल में आना, भरता जिसने उसे जाना। हाँ भरता उसको रूह से अपने, जिसने उसे जाना। जिसका बने है माली वो कलियां, बने हैं माली वो कलियां लगी खिलने, जहाँ दो या तीन जमा हो, मैं हूँ हाज़िर उनमें। जहाँ दो या तीन जमा परमेश्वर तो है हाजिर स्थान पर। धन्यवाद, आगे का सारा समय तेरे हाथ में देते हैं। Amen. So as the word is going to start, prepare your hearts and share this message. God bless you. Do the setting. Hello, praise the Lord. Hello, praise God. Glory to Jesus. How are you all? Hope you are blessed. Amen. Okay, today I'm going to share with you a very important topic about praise and worship. Many don't think this is so important, but I want to show you that the praise and worship is very important. I know we may not have given so much importance to it, but I'm telling you it's the major thing in a Christian life. आम्ही स्तुती आराधनाला इतकं महत्त्व दिले नसेल, पण तुम्हाला सांगू द्या ख्रिस्ती जीवनामध्ये ही खूपच एक मुख्य गोष्टी आहे. Praise affects every area of our life. आणि स्तुती आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागावर परिणाम घालतो. Our personal relationship with God, आपल्या देवाबरोबर जी वैयक्तिक नातेसंबंध आहे त्याच्यामध्ये, even our spiritual warfare with the devil. आणि आमची जी आत्मिक युद्ध आहे शैतानाबरोबर, त्याच्यामध्ये देखील स्तुती खूप महत्त्वाची आहे. Even our own mental and emotional well-being. आणि आपल्या मानसिक व भावनात्मक जी
कल्याण आहे त्याच्यावर देखील स्तुती आराधित See this, it's so powerful. आणि खूप सामर्थ्यशाली आहे. See, it affects all these three areas. आणि या सर्व 3 भागामध्ये परिणाम करतो. Our personal relationship with God, आपल्या देवाबरोबर जे वैयक्तिक संबंध आहे, even our spiritual warfare with the devil, आमच्या शैतानाबरोबर जे आत्मिक युद्ध आहे त्याच्यामध्ये देखील, and even our own mental and emotional well-being. आणि आपला मानसिक आणि भावनात्मक जी भलाई आहे त्याच्यामध्ये देखील प्रीती शामिल आहे. How well we are आणि किती चांगले आम्ही आहे depends ह्या गोष्टीवर आधारित आहे upon praise and worship. स्तुती व आराधनेवर. You know, we usually see church people don't go for praise and worship. आपण सहज पाहताय की मंडळीचे जे लोक आहेत स्तुती आराधनामध्ये उपस्थित They नसतात. just come for the word. ते फक्त वचनासाठी येतात. But they are missing the greatest blessing. पण सर्वात मोठा जो आशीर्वाद आहे ते गंमत आहे. Though I'll be speaking to different levels of maturity, जरी मी वेगवेगळ्या जी प्रौढ जे श्रेणी आहे त्यांच्याशी बोलणार आहे, you know, because I always advise to all the levels of maturity. कारण मी प्रौढतेच्या सर्व जे श्रेणी आहे त्यांना मी सल्ला देतो. Yeah, because there are different levels of saints with different levels of understanding of maturity and faith. आणि अनेक असं संत आहे ज्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रौढपणा असतो, वेगवेगळ्या पातळीचे विश्वास असतो. See, for the new people we can say, or for those who are growing can say, Jesus is your savior. आणि जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी आपण बोलू शकत आहे की येशू तुमच्या तारणहार But आहे. others we have to show that being the savior is a blessing. आणि इतरांना आम्ही असं दाखवलं पाहिजे की येशू आपला तारणहार आहे म्हणून तो आपल्याला एक So आशीर्वाद there are आहे. different ways we must preach. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आम्ही प्रचार केला पाहिजे. Understanding the different maturity level Christians have. आणि वेगवेगळे जे ख्रिस्ती जे आहे त्यांच्यामध्ये जी प्रौढताची पातळी आहे हे समजून आम्ही त्यांना प्रचार किंवा शिकवण दिली Because this is पाहिजे. the way Holy Spirit told me. असं प्रकारे पवित्र आत्म्याने मला Because I सांगितलं. cannot share too much depth. कारण मी खूप खोलीवर तुम्हाला शिकवण देऊ शकत नाही. And so I have to address to different levels. म्हणून वेगवेगळ्या पातळीच्या लोकांना मला संबोधित So करावं now लागतं. remember this. म्हणून हे गोष्टी लक्षात Praise ठेवा. is a very important factor. आणि स्तुती एक खूप महत्वाची बाब आहे. Praise is something that a Christian cannot do without. आणि स्तुती अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय एक ख्रिस्ती राहू शकत नाही. It should be the first thing आणि स्तुती प्रथम गोष्टी we असली do पाहिजे each morning जो आम्ही दर सकाळी करू शकतो. and begin the day, आणि आपण आपल्या दिवसाची सुरुवात and करू it शकत should be आहे. the last thing आणि प्रीती शेवटची गोष्टी असली we do पाहिजे. each evening before the close of the day. आणि स्तुती शेवटची देखील गोष्टी असली पाहिजे दर संध्याकाळी जेव्हा दिवस समाप्त होतो तेव्हा. So we should begin and end with prayer and thanksgiving every day. म्हणून आम्ही सुरुवात केली पाहिजे आणि अंत केले पाहिजे प्रार्थना व उपकार स्तुती करून. Amen. So praise plays a very important role म्हणून स्तुती खूप महत्वाचा भाग खेळतो. in our relationship with God, आपलं जे नातेसंबंध आहे even देवाबरोबर with our त्याच्यामध्ये. own emotional well-being or mental well-being. आणि आमच्या जे भावनात्मक जी भलाई आणि मानसिक जी भलाई आहे त्याच्यावर देखील प्रीती आधारित It आहे. also speaks of faith. आणि ती विश्वासाविषयी देखील बोलत आहे. Yes. Praise also speaks of faith. आणि स्तुती विश्वासाविषयी देखील When बोलतो. you're praising God, speaks about faith, your faith is stirred up. जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करत आहे आणि जेव्हा तुम्ही प्रभू विषयी विश्वास सांगत आहे तेव्हा तुमची जी विश्वास आहे ती जागृत So it होतो. may take 2-3 parts. म्हणून 2-3 भाग लागेल ह्या But शिकवणीला. let us learn this. आपण स्तुती विषयी Because शिकूया. it's a part of every day of our life. कारण स्तुती आपल्या जीवनाच्या दररोजचा एक भाग आहे. It's not someday we can do. असं नाही की काही दिवस आपण स्तुती करू शकतो आणि काही दिवस In fact, नाही. Holy Spirit told me, खरोखर पवित्र आत्म्याने God, मला our सांगितले Father watches. की आपला देवपिता पाहतो. He even numbers how many times we have gone early for praise and worship. आणि तो गणना देखील ठेवत आहे की किती वेळेस आम्ही स्तुती आराधनासाठी गेलो आहे दिवसामध्ये. He can tell, during the week or the आणि month. पूर्ण the church- आठवड्यामध्ये महिन्यामध्ये देव सर्व गोष्टीचा हिशोब ठेवतो. He knows it. त्याला माहिती आहे. And when you're close to God, He will tell you. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ आहे तेव्हा देव तुम्हाला बोलणार. In this month, you have attended these many meetings and these many times praise and worship. आणि ह्या महिन्यामध्ये एवढ्या सभामध्ये तुम्ही उपस्थित होते आणि एवढ्या स्तुती व आराधनामध्ये देखील तुम्ही Because उपस्थित He होते. Himself tells us, do not forsake assembly. कारण देव स्वतः आपल्याला बोलत आहे की सभागीतामध्ये येणे चुकू नका. So He knows the numbers. म्हणून देवाला गिणती माहिती आहे. Don't think we can do anything hidingly. Nothing. आणि असं नाही की आपण लपून काय करू शकत आहे. Nothing. काय नाही. Even the thoughts we think, आणि जे विचार आम्ही करत आहे it goes audible to God. आणि ते वाणीसारखं देवाकडे As जातं. if we are talking. जसं काय आम्ही ते विचार So बोलत if आहे. you think I'm just thinking evil, आणि जर तुम्ही वाटत असं विचार करत आहे तुम्ही फक्त वाईट विचार करतो. but it's an audible voice
going to God. पण ती एक आवाजासारखं देवाकडे पोहोचतो. So we must know all these things. म्हणून आपण हे सर्व गोष्टी जाणून घेतल्या. Let's speak about praise and worship. आपण स्तुती व आराधना विषयी बोलूया. You know, he says enter into his gates with thanksgiving. आणि म्हणत आहे की त्याच्या फाटकामध्ये प्रवेश करा उपकार स्तुती करून. Did you ever think तुम्ही कधीच विचार केले that का God never has a sign, do not disturb, आणि देवाकडे असं कधीच पाठी नसतो की मला त्रास देऊ नका on his door? आणि त्याच्या दारावर मला त्रास देऊ नका त्याच्या दारावर तो कधीच लिहित नाही. He doesn't have any office hours, आणि त्याच्याकडे काय कार्यालयाचे वेळ नसतो, or he doesn't keep his door locked, किंवा तो आपलं दार बंद करून ठेवत नाही. unless we sometimes measure up and he is willing to talk to us. आणि कधी कधी आपण We try to think that we are accepted, so we come before him. आपल्याला वाटत आहे आपली स्वीकार झाली आहे म्हणून आम्ही त्याच्या पुढे येतो. No, असं नाही. God's arms are always open, देवाची जी बाहू आहे नेहमी उघडा आहे, wide open, आणि खूप विस्तारित रीतीने उघडा आहे. and there is no sign on his door that says busy आणि त्याच्या दारावर असं कुठलाही पाठी लिहिले नाही की मी व्यस्त आहे or do not disturb. की मला त्रास देऊ नका. His door always carries this sign, enter. आणि त्याच्या दारामध्ये नेहमी असं चिन्ह किंवा पाठी असतो, प्रवेश करा. Amen. Amen. You are his child. तुम्ही त्याचे लेकरू आहे. You know, we know, suppose daddy is working as a manager in the office. आणि समजा वडील ऑफिस मध्ये कार्यालयामध्ये कारभारी म्हणून काम करत आहे. He has a security guard outside. आणि बाहेर त्याचे पहारेकरी आहे. And not anyone can enter in. मग कोणी असं आत जाऊ शकत नाही. But if the small child can just run and enter and sit on the father's lap. पण तो लहान लेकरू जो त्याचा आहे तो धावत पळत येऊन आपल्या वडिलांच्या मांडीवर बसू शकत. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत enter my gates. माझ्या फाटकात प्रवेश करा with thanksgiving. उपकार स्तुतीने. There is no condition put in there. आणि तिथे कुठलाही अट नाही. Only when you are right, फक्त जेव्हा when तुम्ही you are good, बरोबर आहे, तुम्ही चांगले when you are आहे, proper, जेव्हा तुम्ही योग्य आहात, when you have not sinned, जेव्हा तुम्ही पाप केले नाही, then enter. मगच प्रवेश करा. No, that is not the way it is. असं प्रकारे नाही. See, we are a child of God. आम्ही देवाचे लेकरू आहे. You know, based on different kind of messages you hear. आणि वेगवेगळ्या प्रकारचे संदेश जे तुम्ही ऐकत आहे त्याच्यामुळे if it is a wrong message, जर चुकीचा संदेश it आहे, disturbs our relationship with God. मग आपला प्रभू बरोबर जे नातेसंबंध आहे त्याच्यामध्ये व्यत्यय येतो. The Lord says, enter my gates प्रभू म्हणत आहे माझ्या फाटकात प्रवेश करा with thanksgiving, उपकार स्तुती करू, into my courts with praise. आणि माझ्या फाटकांमध्ये स्तुतीद्वारे तुम्ही प्रवेश करा. Amen. आमेन. God loves us. देव आपल्यावर प्रीती करतो. And you may say, Lord, I love you. आणि जेव्हा तुम्ही बोलत आहे प्रभू मी तुमच्यावर प्रीती And I'm करतो entering your gates आणि मी तुझ्या फाटकात प्रवेश with करतो thanksgiving उपकार स्तुती करून, and your courts with praise. आणि तुझ्या न्यायालयात मी स्तुतीने प्रवेश करत आहे. Yeah, I declare मी घोषणा that you're करतो still on the throne, की तुम्ही अजूनही सिंहासनावर and I आहे, come boldly आणि मी धैर्याने येतो to your throne तुझ्या सिंहासनाकडे, of grace कृपेच्या to receive your सिंहासनाकडे, mercy तुझी दया प्राप्त करायला and grace आणि कृपा to help me माझी मदत करायला in this time. ह्या वेळेमध्ये. Amen. आमेन. See, he's the one who tells, enter. आणि प्रभूच म्हणत आहे की प्रवेश करा. Amen. आमेन. When he has given you permission, जेव्हा त्यांनी तुम्हाला परवानगी दिली आहे without condition, कुठल्याही अटीशिवाय, based on relationship, नातेसंबंधाच्या आधारे, you can boldly enter. मग तुम्ही धैर्याने प्रवेश करू शकत आहे. Amen. Amen. See, then you can speak the words of faith. मग तुम्ही विश्वासाचे शब्द बोलू शकत आहे. And when you speak the words of faith, आणि जेव्हा तुम्ही विश्वासाचे you are शब्द putting your बोलता faith into action. तुम्ही तुमचा विश्वास कार्यात आणत आहे. Amen. Amen. So no feelings should hinder you, म्हणून कुठल्याही भावना तुम्हाला अडथळा घालू नये, but only God's word. पण फक्त देवाचे वचन. You know, the devil through feeling may tell you, शैतान तुम्हाला भावनाद्वारे You're not बोलू right. शकत आहे की तुम्ही You're a बरोबर, sinner. तू पापी आहे you cannot enter like this. आणि तुम्ही असंच प्रवेश करू You शकत cannot नाही. enter that way. आणि तुम्ही तसं प्रकारे प्रवेश करू शकत नाही. Many live by their feelings अनेक लोक आपल्या भावनेने जगत and आहेत they miss the blessings. आणि ते आशीर्वाद गमवत आहे. Amen. Amen. See, live by faith. विश्वासाने The जगा. Bible says walk by faith. शास्त्र म्हणत आहे विश्वासाने चाला. So faith is what God's word says. विश्वास आहे जो प्रभूच्या वचन बोलत आहे. Faith is not in your feeling. आणि विश्वास तुमच्या भावनामध्ये नाही, Faith is in the word. आणि विश्वास वचनात आहे. If God says enter, जर देवच म्हणत आहे प्रवेश करा, then you enter. मग तुम्ही बिनधास्त प्रवेश करा. He has not put any condition. त्यांनी कुठलाही अट ठेवला नाही. Amen. आमेन. So you enter boldly when see, word of God gives you permission. आणि देवाचे वचनच तुम्हाला परवानगी देतो. Then let nothing or no one hinder you.
आणि कुणी तुम्हाला ह्याच्यामुळे अडथळा घालू नये. Amen. When the word of God gives you permission, enter boldly and don't hear to feelings. आणि जेव्हा देवाचे वचन म्हणत आहे त्या धैर्याने तुम्ही आत प्रवेश करा. तुमच्या भावनांचा तुम्ही मुळीच ऐकू नका. Amen. आमेन. With the words of faith, आणि विश्वासाच्या वचनाने you can enter boldly. तुम्ही धैर्याने प्रवेश करू शकता. Amen. Let no one hinder you, no feelings hinder you. आणि कुणी तुम्हाला अडथळा घालू नये. तुमच्या भावनाने देखील तुम्हाला अडथळा घालू नये. You know, we hear that song. आम्ही ती गाणी ऐकतो. Praise him, praise him, praise him in the morning, praise him in the noontime, praise him. आणि स्तुती करा सकाळी दुपारी त्याची स्तुती करा, संध्याकाळी त्याची स्तुती करा. Praise him when the sun goes down. आणि जेव्हा सूर्य मावळत आहे तेव्हा देखील तुम्ही त्याची स्तुती करा. Yes, that should be our goal. आणि हीच आपली ध्येय असली To पाहिजे. praise and worship him. स्तुती व आराधना आपण देवाची केली In the पाहिजे. course of this message, I will teach you आणि ह्या संदेशाच्या चालीमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे thanksgiving, उपकार स्तुती, praise, स्तुती worship. आणि आराधना. What should be our priority? आणि आपले प्राधान्य काय असले पाहिजे. Holy Spirit taught me all these things. पवित्र आत्म्याने मला हे सर्व But शिकवले. I will slowly pick up this. पण मी हळूहळू हे संदेश घेणार So आहे. as we are going slowly, we'll go more deeper and deeper. जसं आम्ही सावकाश जाते आम्ही अधिक व अधिक खोलीवर So जाणार. our goal should be म्हणून आपला उद्देश असले पाहिजे worship our Father, आपल्या देवपिताची उपासना केली Christ our पाहिजे. Lord, ख्रिस्त आपल्या प्रभूची Holy Spirit, आणि पवित्र आत्माची all the moments of our life. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणामध्ये. So that our thoughts are not captured by the realities of living. जेणेकरून जीवनाच्या अस्तित्वाद्वारे आपले जे विचार आहे ते ताब्यात येत नाही. When you have this kind of mind, जेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारची मन आहे and you praise and worship Him, आणि जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती आराधना करता the result is that त्याचा परिणाम असा आहे a born again Christian receives the benefits and blessings of our Father's grace. आणि एक नवीन जन्मलेल्या ख्रिस्तीला आपल्या प्रिताचे जे कृपे आहे आणि आशीर्वादाचा फायदा होतो. Amen. Amen. But here we have to remember, we should be very careful. पण इथे आपण खूप जपलं पाहिजे. You know, our goal is not just receiving the abundance of blessings, that's why we thank Him. No. आणि आपलं ध्येय असं नाही की आपल्याला आशीर्वादाची विपुलता मिळत आहे म्हणून आम्ही देवाला धन्यवाद देतो असं आपले ध्येय नसावे. See, He's always a provider. He'll always provide everything. आणि देव नेहमी आपला पुरवठा आहे. तो आपल्याला सर्व गोष्टीची पुरवठा करणारच आहे. You know, thanks आणि आभार प्रदर्शन is म्हणजे very different ती खूप वेगळी आहे than worship. आराधनापेक्षा. We must know the difference. आपल्याला आराधनामध्ये आणि उपकार स्तुतीमध्ये फरक समजले पाहिजे. You know, it's okay to thank God आणि देवाला धन्यवाद देणे ठीक आहे. for all the blessing that He has provided us. आणि सर्व गोष्टी आशीर्वाद जे देवाने आम्हाला दिले आहे त्याच्यासाठी. But worship is praising Him for who He is. पण आराधना म्हणजे प्रभूची स्तुती करणे प्रभू कोण आहे म्हणून. Amen. That's very important. ही खूप महत्त्वाची So आहे. that should be our priority. म्हणून ती आपली प्राधान्य असली पाहिजे. That doesn't mean you don't have to thank Him. याचा अर्थ असं नाही की आपण देवाला धन्यवाद नाही दिले पाहिजे. Yeah, I'll go a little more deeper later on. आणि नंतर अधिक मी खोलीवर जाणार आहे. Because this is very intricate. Many have not understood this. कारण ही खूप किचकट आहे. अनेक लोकांना हा संदेश समजले नाही. So to benefit you, I'll slowly teach you that. म्हणून तुमचा फायदा होण्यासाठी मी तुम्हाला सावकाश शिकवणार आहे. Praise is the highest work carried out by God's children. आणि स्तुती सर्वात उंच काम आहे जे देवाचे लेकरे करत आहेत. Is the highest expression of our spiritual life. आणि आपल्या आत्मिक जीवनाची जी सर्वात श्रेष्ठ अभिव्यक्ती आहे. Because God's throne is the highest. कारण देवाचे सिंहासन सर्वात उंच आहे. The highest point in the universe. आणि पूर्ण विश्वामध्ये ती सर्वात उंचीवर आहे. Yet He is enthroned with the praises of His people. आणि तो आपल्या लोकांच्या स्तुती आराधनेने घेरले आहे. That's what the Bible says. आणि असं शास्त्र म्हणत आहे. David says in the Psalms. आणि दावीद स्तोत्रामध्ये सांगत आहे. Look at this. आणि He prayed to God 3 times a day. आणि त्यांनी दिवसामध्ये देवाकडे 3 वेळेस प्रार्थना केली. How many times? 3 times. आणि 3 वेळेस दावीदाने प्रार्थना केली. In Psalms 55:17. आणि स्तोत्रसंहिता 55:17. In another psalm he says आणि दुसरा स्तोत्रामध्ये that he praised God 7 times a day. की त्यांनी प्रभूची स्तुती 7 वेळेस केला एक दिवसामध्ये. See, David was inspired by Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याने दावीदाला प्रेरित केले. When he acknowledged जेव्हा त्यांनी मान्य केले the importance of praising God. जेव्हा त्यांनी मान्य केले प्रभूची स्तुती करण्याची जी महत्व आहे त्याच्याविषयी. See, he prayed only 3 times. आणि त्यांनी आधी फक्त 3 वेळेस प्रार्थना केली. One day. एक दिवसात. But he praised 7 times a day. पण तो प्रभूची स्तुती 7 वेळेस करतो एक दिवसामध्ये. See, that shows praising is so important. हे दाखवत आहे की स्तुती खूप महत्वाची आहे. Amen. आमेन. More than prayer. प्रार्थनापेक्षा.
Many have not taken this seriously. अनेक लोकांनी ह्या गोष्टीला Many गंभीरतेने have घेतले. prayed many hours, अनेक लोक अनेक तास प्रार्थना केली आहे, but they have not praised Him. पण त्यांनी प्रभूची स्तुती केलीच नाही. Because we think praise is not so important. कारण आपल्याला वाटतं की स्तुती एवढी महत्वाची You keep नाही. on praising. आणि सतत स्तुती करा असं नाही. But praise is more important. पण स्तुती खूप महत्वाची Holy आहे. Spirit inspired David. आणि पवित्र आत्म्याने दाविदाला प्रेरित केले. So, by the inspiration, he's saying, आणि प्रेरणेने दावीद म्हणत he आहे, prayed to God 3 times. त्यांनी देवाकडे 3 वेळेस प्रार्थना केली, He praised God 7 times. पण त्यांनी 7 वेळेस प्रभूची स्तुती केली. Amen. आमेन. At one time, आणि एका वेळेस David appointed Levites आणि दाविदाने लेवी लोकांना नेमले to play all the musical instruments to exalt and thank and praise God. आणि प्रभूसाठी सर्व संगीताची वाद्य वाजवायला, देवाला स्तुती, आराधना व धन्यवाद देण्यासाठी. When his son Solomon completed the building of God's temple, जेव्हा त्याचे पुत्र सॉलोमनने मंदिराची बांधकाम पूर्ण and when केली they all sang and played instruments आणि जेव्हा त्याने सर्व गीत गायले आणि वाद्य and वाजवले praised God, आणि प्रभूची स्तुती केली, the Bible says, शास्त्र म्हणत आहे, at that moment, आणि त्या क्षणामध्ये the glory of God filled the house. आणि देवाच्या गौरवाने त्या मंदिराला भरून टाकले. 2 Chronicles 5. 2 इतिहास 5. See how the praise brought the glory of God. आणि कसं स्तुतीने देवाची महिमा आणली. Amen. आमेन. So it's so important that you give priority to praise rather than prayer. म्हणून खूप महत्वाचे आहे की प्रार्थनापेक्षा तुम्ही स्तुतीला अधिक महत्त्व We दिले should पाहिजे. praise the Lord all our life. आणि आपलं पूर्ण आयुष्यामध्ये आपण प्रभूची स्तुती केली We should पाहिजे. sing praises to God. आम्ही देवाकडे स्तुती गायले पाहिजे. So here we see म्हणून इथे आपण the पाहतो. Bible pays much attention to praise. आणि जे शास्त्र आहे अधिक लक्ष देत आहे It स्तुतीकडे. is frequently spoken in the scriptures about praise. आणि वारंवार शास्त्रामध्ये स्तुतीविषयीच लिहिले The आहे. Bible is full of praises. आणि जी शास्त्र आहे पूर्ण स्तुतीने भरली The आहे. book of Psalms, in fact, is a book of praise in the Old Testament. आणि स्तुती जो स्तोत्रसंहिताचे जे पुस्तक आहे जुना करारामध्ये स्तुतीच्याच पुस्तक आहे. However, we see तरी आपण पाहतो the Psalms not only contain praises of people who are joyful, आणि स्तोत्रसंहितेमध्ये त्या लोकांचीच फक्त स्तुती नव्हते जे आनंदित but होते, also praises even in suffering. पण त्या लोकांची देखील स्तुती होते जे दुखात होते, त्रासात होते. Amen. आमेन. Not only when you're joyful, you praise God, आणि फक्त जेव्हा तुम्ही आनंदित आहे, हर्षित आहे, तेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करता. but even through trials and tribulations, पण संकटामध्ये, छळामध्ये देखील you must praise God. तुम्ही प्रभूची स्तुती केलीच पाहिजे. You know, now many Christians have not understood. अनेक ख्रिस्तींना समजले नाही. They thought that praise comes automatically, त्यांना वाटतं स्तुती आपोआप येतो, which is based on जो situations. परिस्थितीवर आधारित असतो. So they don't take an effort to praise God. म्हणून ते कुठलाही श्रम करत नाही प्रभूला स्तुती They leave it करण्यासाठी. to situation, आणि circumstances. ते परिस्थितीच्या आणि स्थितीच्या आधारे सर्व सोडत When आहे. there's something good happening, we say, praise God. जेव्हा त्यांची परिस्थिती चांगली असते तेव्हा ते म्हणतात प्रभूची स्तुती So असो. when the circumstances are not good, जेव्हा परिस्थिती चांगलं नसतं, so they don't take it as a responsibility to praise God. मग त्या असं जबाबदारी घेतच नाही की त्यांनी त्यावेळेमध्ये देखील प्रभूची स्तुती केली पाहिजे. They say it just comes automatically. आणि ते म्हणत आहे स्तुती आपोआप येतात. It is not based on me. आणि माझ्यावर स्तुती It's आराधना based on आणि situations. ती परिस्थितीवर आधारित आहे. Good situations, आणि चांगल्या परिस्थितीमध्ये praise comes. स्तुती आपोआप Bad येते. situation, वाईट परिस्थितीमध्ये praise doesn't come. स्तुती येत नाही. So this is wrong. आणि ही चुकीचं आहे. Here is where we must change. आणि इथेच आम्ही बदललो And पाहिजे. because of which the devil has taken much advantage over आणि us. ह्याच्यामुळे शैतानाने आमचा खूप फायदा घेतला. So in Psalms we see म्हणून स्तोत्रसंहितामध्ये they आपण praised पाहतो. God in good times, they praised God in bad आणि times. लोकांनी चांगल्या वेळेस प्रभूची स्तुती केली आणि वाईट वेळेमध्ये देखील प्रभूची स्तुती If it is केली. automatically done, जर आपोआप होतो no one will praise God in bad times. आणि कोणी मग वाईट वेळेमध्ये प्रभूची स्तुती करणार नाही. So it is not just the response based on the situations, आणि परिस्थितीच्या आधारे ही फक्त आपली प्रतिसाद नाही, but it's a choice पण ही एक निवड to आहे praise God. की आपण प्रभूची स्तुती केली पाहिजे. Amen. आमेन. Now this is very important. आणि ही खूप So महत्वाची आहे. let me tell you, मी the तुम्हाला सांगतो. happiest persons are not always the ones who have the loudest praise. आणि सर्वात जो आनंदित व्यक्ती आहे तो असं व्यक्ती नाही ज्याची सर्व जोराने स्तुती असते. The loudest praise
comes very often from the ones who are passing through hardship. आणि जोराने तो व्यक्ती स्तुती करतो जो खूप कठीणाईतून जातो, खूप संकटातून जातो. तो व्यक्ती खूप मोठ्याने स्तुती करतो. God does not want men to praise him only when they have a mountain top experience. आणि देवाची इच्छा नाही की मनुष्याने तेव्हाच त्याची स्तुती केली पाहिजे जेव्हा ते आपल्या डोंगराच्या शिखरावर असते किंवा खूप आनंदित असते, हर्षित असते तेव्हा. Even though they are going through the shadow of death, they must praise God. जरी ते मृत्यूच्या छायेतून जात आहेत तरी त्यांनी प्रभूची स्तुती केली पाहिजे. This is called the sacrifice of praise. आणि ह्याला स्तुतीचे बलिदान म्हणत आहे. And this is a genuine praise, very powerful. आणि ही खूपच खरी स्तुती आहे, खूपच सामर्थ्यशाली आहे. It requires faith to praise during bad times. आणि वाईट वेळेमध्ये विश्वास लागतो प्रभूची स्तुती करणे. During good times, आणि चांगल्या वेळेस you don't require so much faith. तुम्हाला इतका विश्वास लागत नाही. Because it's a positive response. कारण ही सकारात्मक प्रतिसाद असतो. See, suppose someone got a money. समजा कुणाला पैसा मिळाले. Oh, they'll rejoice. ते मग खूप आनंदित होतात. That's the response. आणि ती फक्त एक प्रतिसाद आहे. It doesn't require faith. आणि त्याला विश्वास लागतच नाही. But when you have nothing, पण जेव्हा तुमच्याकडे when काही you're नाही, going through bad times, जेव्हा तुम्ही वाईट वेळेतून जात आहे, you have to praise him. तुम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. Don't look at the negative situation. आणि नकारात्मक स्थिती बघूनही. Because praise is trusting God. आणि नकारात्मक स्थितीकडे न बघून स्तुती म्हणजे प्रभूवर भरोसा And that time it is very difficult. आणि त्यावेळेस खूप कठीण But yet you believe. तरी तुम्ही विश्वास करत आहे God will take care. की देव माझी काळजी So you घेणार. praise him. म्हणून तुम्ही त्याची स्तुती करता. Before anything good happens. आणि कुठल्याही चांगलं होण्याच्या आधी. So that's a sacrifice of praise. That's the faith. आणि ही स्तुतीचे बलिदान आहे आणि तोच आहे विश्वास. Amen. आमेन. You know, Psalms 50:23 says, आणि स्तोत्रसंहिता 50:23 म्हणत आहे, whoever offers a sacrifice of thanksgiving glorifies me. आणि जो कोणी उपकार स्तुतीचे बलिदान करत आहे तो मला गौरवशाली करतो. Whoever offers praise जो कोणी स्तुती अर्पण करतो glorifies me. तो माझा गौरव करतो. See, you glorify God. तुम्ही देवाला गौरवी करतात. You say you are true. आणि तुम्ही म्हणतात देव तुम्ही You खरे are आहात. righteous. तुम्ही नीतिमान आहात. Amen. आमेन. You know, one day आणि एक दिवस all the prayers, works, prophesying and labor will be over. आणि सर्व जी प्रार्थना आहे, आपले जी काम आहे, संदेशवाणी जी आहे, ती सर्व गोष्टीचा अंत होणार. Last time I told you, मागच्या वेळेस even the fivefold ministry will end. आणि 5 पदरी जी सेविका आहे त्याच्या देखील अंत होणार आहे. In heaven no one will be called a pastor आणि स्वर्गामध्ये कोणालाही पालक or म्हटले जाणार evangelist किंवा सुवार्तिक or prophet. किंवा संदेष्टा No. नाही. You say he was. आणि तो बोले तो होता. Amen. So these are all temporary ministries. आणि ही सर्व तात्पुरता सेविका. So there are many temporary ministries. म्हणून असं खूप तात्पुरता सेविका आहे. Like prayers. जसं प्रार्थना आहे. People are begging and pleading God. जिथे लोक प्रभूकडे भीक मागत आहे, विनंती करत Even in the Garden of Eden, they did not plead and beg God. आणि एदेन बागेमध्ये देखील आदम व हवेने प्रभूकडे विनंती केली नाही, त्याच्याकडे भीक मागितली Everything नाही. was supplied by grace. आणि प्रत्येक गोष्टीची पुरवठा होत होती कृपेने. And Garden of Eden was a type of paradise. आणि एदेन बाग एक प्रकारचा सुखलोक होता, एक प्रकारचा स्वर्ग होता. Amen. So when they sinned, God had to remove them. म्हणून जेव्हा त्यांनी पाप केले प्रभूने त्यांना तिथून काढले. As He removed the angels when they sinned in heaven. जसं देवाने देवदूतांना काढले जेव्हा त्यांनी स्वर्गात पाप केले. So on that day when we go to heaven, आणि ज्या दिवशी जेव्हा आम्ही स्वर्गात जाणार, we'll have a spiritual body. आपल्याकडे एक आत्मिक शरीर असेल. Yeah, God gives every spirit a body. देव प्रत्येक आत्माला एक शरीर देतो. He doesn't make any disembodied spirits without bodies. आणि तो कुठलाही असा आत्मा तयार करत नाही ज्याच्यात शरीर नाही. तो प्रत्येक आत्माला एक शरीर Even देतो. angels have bodies. आणि देवदूतांकडे देखील शरीर You know, आहे. some people asked me, आणि काही लोकांनी मला विचारले, what about those who go to hell? आणि त्या लोकांविषयी काय जे नरकात जात आहे They'll also have spiritual body. त्यांच्याकडे देखील एक आत्मिक शरीर आहे. Because God never makes disembodied spirits. कारण देव कधीच असा आत्मा बनवत नाही ज्याला शरीर नाही. No, never. कधीच नाही. Never. So I know there are many more questions you'll have. I'll answer later on. आणि तुमच्या मनात अनेक प्रश्न असेल, मी त्याच्या उत्तर नंतर देणार. So even in hell, आणि नरकामध्ये देखील people are in hell. लोक नरकात आहे. They have spiritual body. त्यांच्याकडे आत्मिक शरीर आहे. They are not without a body. आणि ते शरीराशिवाय नाही. God never does that. आणि देव असं कधीच करत Okay. नाही. So let's continue with this. आपण So one day all this thing will end. म्हणून एक दिवस हा सर्व इतर गोष्टींचा अंत होणार. So in heaven, आणि स्वर्गामध्ये we'll be only praising God, worshiping God. आम्ही फक्त प्रभूची स्तुती करणार, आराधना Now करणार. that doesn't mean full day. There's no day and night, but I'm saying I'm using an earthly word.
मी पृथ्वीचा शब्द उपयोग करत आहे की पूर्ण रात्र व दिवस आम्ही स्वर्गामध्ये स्तुती आराधनाच करत राहणार. There is no night in heaven. आणि तिथे अंधकार नाही, रात्री नाही स्वर्गामध्ये. The entire light is God's light. आणि पूर्ण जो प्रकाश आहे प्रभूचाच प्रकाश आहे. So don't think that every moment you will be praising, worshiping. No. आणि असं विचार करू नका दर क्षणामध्ये तुम्ही फक्त प्रभूची स्तुती व आराधनाच करणार असं नाही. No, 50% 50% is fun. 50% मजा. Even praise and worship. स्तुती आराधना देखील it will be done spontaneously. आणि ते आपण योगायोगाने स्वाभाविक रीतीने करणार. No one will tell you. कोणी तुम्हाला सांगणार Here the church pastors and the leaders are tell you, lift up your hands, come on, praise him, come on, praise him, come on. ते पुढारी आणि पालकांना सांगावं लागतं की चला प्रभूची स्तुती करा, तुमचे हात वर करा, त्याची स्तुती करा, स्तुती करा. लोगों को पसंद में आता धन्यवाद इधर उधर देगा, धन्यवाद, praise the Lord ऐसा बोल के कैसा भी कराते. That's why people don't go for praise and worship. म्हणून लोक स्तुती आराधनासाठी येतात. But they are losing the best blessings. पण ते सर्वात उत्तम आशीर्वाद They don't know the power in praise and worship. त्यांना स्तुती आराधनामध्ये जी सामर्थ्य आहे ती माहितच See, नाही. the devil has done a good work आणि शैतानाने एक चांगलं काम to केलं rob the best आणि उत्तम गोष्टीचं from चोरी the believers. विश्वासू लोकांपासून. People go for the word, आणि लोक वचनासाठी जात but they आहेत. miss the praise and worship. पण ते स्तुती आराधना गमवत आहे. That means the devil has worked. त्याच्या अर्थ आहे की शैतानाने काम He has केलं. influenced the body of Christ. त्यांनी ख्रिस्ताच्या And शरीराला he प्रभावित has केलं robbed the best blessings. आणि सर्वात उत्तम आशीर्वादाची त्यांनी चोरी केली. See, in heaven, स्वर्गामध्ये it will come spontaneous. आणि ते योगायोगाने येणार. Suppose when you see the beauty, समजा तुम्ही सौंदर्य पाहिले oh my, praise God. You'll आणि say तुम्ही that. म्हणलं की प्रभूची स्तुती असो Praise God. आणि प्रभूची स्तुती Because असो everything is so beautiful in heaven. कारण स्वर्गामध्ये प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर But आहे every time you'll praise. की दर वेळे तुम्ही स्तुती And heaven keeps on changing. आणि स्वर्ग सारखंच बदलत राहतो. And so everything, when you say, so praise God, hallelujah, praise God, praise. आणि दरवेळी जेव्हा तुम्ही बघणार तुम्ही म्हणणार प्रभूची स्तुती असो, हालेलुया, प्रभूची स्तुती असो. No one is watching you, will be saying, praise God. आणि कोणी तुम्हाला बघत नाही तरी तुम्ही बोलणार प्रभूची स्तुती असो. So this will be for eternity. आणि ही सार्वकालिक साठी असेल. Amen. And it will be fun to say praise you. आणि मग मजा असेल बोलायला प्रभूची स्तुती असो. You will want to say continuously. आणि तुम्हाला निरंतर बोलायची इच्छा Praise असेल. God, praise प्रभूची God. स्तुती असो, प्रभूची स्तुती असो. Amen. That's the environment of heaven. आणि ही तो स्वर्गाच्या पर्यावरण There'll आहे. be no what do you call sweat. आणि तिथे घाम नसेल. See, you're not going to take bath. Don't worry. तुम्ही तिथे आंघोळ घेणार नाही, चिंता करू There's नका. no washroom. आणि तिथे शौचालय नाही. No, everything is clean. प्रत्येक गोष्टी शुद्ध आहे, स्वच्छ आहे. Amen. So Amen. you not become old. There's no sickness, disease. There's no devil. तुम्ही म्हातारे होणार नाही, तिथे आजार रोग नाही, तिथे शैतान देखील No नाही. one will hurt you. कोणी तुम्हाला नाराज करणार नाही. Everyone will love you. प्रत्येक लोक तुमच्यावर प्रीती करणार. That's why we have to love everyone on this earth. म्हणून पृथ्वीवर आम्ही प्रत्येक व्यक्तींवर You प्रीती know, केलेच पाहिजे. God has great humor. You don't know. आणि देवामध्ये खूप मोठा विनोद आहे. God is full of humor. आणि देव पूर्ण विनोदाने Good humor. आणि चांगला विनोदाने भरलेला व्यक्ती आहे. That's why, on earth, म्हणून पृथ्वीमध्ये we need to deal very nicely with people. आपण लोकांशी खूप चांगलं व्यवहार केले Maybe पाहिजे. you fought with your neighbor, समजा तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी भांडण केले and by God's grace, that person was saved. आणि देवाच्या कृपेने त्या व्यक्तीच्या तारण झाले. What are you going to do? मग तुम्ही काय करणार? Then he will say, see, being a believer, he did that time. आणि तो बोलणार बघा विश्वासू असून त्याने माझ्याशी तसं वागले होते. And God is so humorous, आणि देव इतका विनोदी आहे. he'll put that person next door to you in heaven. आणि तो त्याच व्यक्तीला तुमच्या शेजारी ठेवणार आहे स्वर्गामध्ये. So you must be careful. म्हणून तुम्ही जपले पाहिजे. Amen. So don't ill-treat anyone. म्हणून कुणाशी दुर्व्यवहार करू नका. If they are saved, जर त्यांचे तारण God झाले will put that fellow only next to you. देव त्या व्यक्तीलाच तुमच्या बाजूला ठेवणार. Amen. See, in heaven, you're not going to work with sweat. आणि स्वर्गात तुम्ही घाम घालून काम करणार You will नाही. work based on your hobby. आणि तुमच्या छंदानुसार तुम्ही काम करणार. Hobby means आणि छंद what म्हणजे you like best. जे तुम्हाला खूप आवडते. Amen. Amen. See, here in work, we don't like it, but yet we do. आणि इथे कामामध्ये आपल्याला आवडत नाही तरी आपण काम करतो. But in heaven, पण स्वर्गामध्ये what you like, जे तुम्हाला पसंत आहे that you will do. आणि तीच गोष्टी तुम्ही करणार. Amen. Amen. Everything will be provided free. आणि प्रत्येक गोष्टी तुम्हाला मोफत दिले It's जाणार. your talent, it's your hobby, आणि तुमची कसब आहे, तुमची it's छंद your आहे love. आणि तुमची प्रीती आहे. Amen. So everything is provided free. म्हणून प्रत्येक गोष्टी तुम्हाला मोफत दिले जात आहे. God is revealing heaven.
आणि देव स्वर्ग प्रगट करत in these times. आणि ह्या वेळेमध्ये He's going to reveal more. आणि अधिक गोष्टी तो प्रगट करणार आहे. Amen. आमेन. Don't think we're not going to eat. We are going to eat in heaven too. आणि असा विचार करू नका की स्वर्गात आम्ही खाणार नाही, आम्ही स्वर्गात खाणार देखील आहोत. That'll be different food. आणि तिथे वेगवेगळं अन्न But असेल yet no washroom. तरी शौचालय नसेल. It's so beautiful. आणि स्वर्ग इतका You सुंदर know, आहे. it is beyond our mind can comprehend. आणि आपण आपल्या मनाने त्याचे अनुमान लावू शकत That is who our Father is. आणि असंच आपला पिता आहे. He will lavishly bless you. आणि तो थाटामाठाने तुम्हाला आशीर्वाद देणार. Amen. आमेन. You'll never cry or beg or plead. आणि तुम्ही कधीच रडणार नाही, विनंती करणार नाही किंवा भीक So मागणार we नाही. are going to that place. म्हणून आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे. Amen. आमेन. So this is the time we can show our love for Him. आणि हीच वेळ आहे जिथे आम्ही आपली प्रीती त्याच्यासाठी दाखवू So शकतो. on that day, म्हणून त्या दिवशी so all this other works will end. आणि इतर सर्व कामाची अंत होणार. Only praise and worship will remain for eternity. फक्त स्तुती व आराधना सार्वकालिकसाठी And राहणार it will आहे. not be someone forcing you. आणि असं नाही की कोणीतरी तुम्हाला बळजबरी करणार स्तुती आराधना करायला. Any time you'll keep on your own, you'll praise Him. पण कधी आणि तुम्ही स्वतःहून प्रभूची स्तुती For करतच every राहा. beauty, you'll praise Him. आणि प्रत्येक सौंदर्यासाठी तुम्ही प्रभूची स्तुती करा. I'm telling you, मी तुम्हाला not only सांगतो, you will praise, फक्त तुम्ही स्तुती करणार even that flower you praise, the flower will praise Him. आणि ज्या फुलाची तुम्ही स्तुती करत आहे तो फुल देखील प्रभूची स्तुती Because in करेल. heaven, everything is alive. कारण स्वर्गामध्ये सर्व गोष्टी जिवंत आहेत. There is nothing dead. आणि तिथे कुठल्याही मृत्यू गोष्टी नाही, Keep मृत that in your गोष्टी नाही. mind. आणि हे keep that in तुमच्या your mind. मनात ठेवा Death does not enter heaven. की जी मृत्यू आहे स्वर्गात प्रवेश करत नाही. Everything has life. प्रत्येक गोष्टींमध्ये जीवन आहे. Everything will talk. प्रत्येक गोष्टी बोलणार. Everything will praise God. प्रत्येक गोष्टी देवाची स्तुती करणार. In the beginning we see, आणि सुरुवातीमध्ये आपण didn't that serpent speak? आणि सर्पाने बोलले नाही का? So animals will also speak. म्हणून जनावर देखील बोलणार. So you will be in such a place, म्हणून तुम्ही असं अद्भुत जागी a असेल, supernatural world. एक अलौकिक जगात तुम्ही असेल. Amen. Amen. Don't miss it. आणि ते चुकू नका. This time is very short आणि ही जी वेळ आहे खूप अल्प कालासाठी आहे. compared to eternity. सार्वकालिकच्या तुलनामध्ये. Amen. आमेन. Don't give priority to anything else but God. आणि इतर कुठल्याही गोष्टीला प्राधान्य देऊ नका, पण देवाला प्रथम प्राधान्य द्या. Amen. So let us learn to praise and worship Him. म्हणून आपण स्तुती व आराधना करायला शिकूया See, देवाला. there it is easy because the devil will not hinder. स्वर्गामध्ये सोयीचं असेल कारण शैतान तिथे अडथळा घालणार नाही. Amen. आमेन. It will not be a sacrifice of praise. No, आणि no, ती no. स्तुतीच्या बलिदान नसेल No, no, स्वर्गामध्ये. no. It will be easy. आणि तिथे सोयीने आपण करू शकतो, अगदी सोपं But असेल आपल्याला. God loves the sacrifice of praise on this earth. पण प्रभूला स्तुतीच्या बलिदान या पृथ्वीमध्ये खूप आवडतं. Not because He wants you to go through that, त्याचा अर्थ नाही की प्रभूला हवे की तुम्ही संकटातून गेलं but He पाहिजे sees म्हणून. that you have so much trust, even though you are going through suffering, you are praising Him. आणि प्रभूला पाहत आहे की जरी तुम्ही एवढ्या संकटातून जात आहे, तुम्ही प्रभूवर भरोसा करत आहे आणि त्याची स्तुती करत आहे. Amen. आमेन. See, so praise is about faith. आणि जी स्तुती आहे ती If विश्वासाविषयी you आहे. don't have faith, you will not praise. जर तुमच्याकडे विश्वासच नाही तुम्ही स्तुती करणार Psalms नाही. 106:12 says, आणि स्तोत्रसंहिता 106:12 it's म्हणत a आहे. very precious word. आणि खूपच मूल्यवान वचन It आहे. says, म्हणत आहे. then they believed His words. आणि जेव्हा त्यांनी ह्या वचनावर विश्वास केले, They sang praise. त्यांनी स्तुती गायले. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. They believed and praised Him. आणि त्यांनी प्रभूची पर विश्वास केला आणि त्याची स्तुती केली. They believed and they sang songs. आणि त्यांनी विश्वास केले आणि गीत गायले. They believed, so they praised. आणि त्यांनी विश्वास केले म्हणून त्यांनी स्तुती So केली. praise as a basic ingredient, faith. म्हणून विश्वासामध्ये एक मूलभूत पदार्थ आहे, ती आहे विश्वास. So you cannot praise vainly with your mouth without faith. आणि तुम्ही असंच व्यर्थ मुखाने स्तुती करू शकत नाही विश्वासाशिवाय. It has to have the ingredient faith. आणि स्तुतीमध्ये विश्वास ही पदार्थ You असली cannot say पाहिजे. in a flippant way, praise God, praise the Lord, praise the Lord, praise the Lord, praise the Lord. No, that is not the way. आणि असंच प्रभूची स्तुती असं प्रभूची स्तुती असं वाऱ्यामध्ये तुम्ही बोलू शकत नाही. That's why many Christians have not received benefit of praise. म्हणून अनेक ख्रिस्ती लोकांना स्तुतीचा फायदाच प्राप्त झाला. Because see, for faith, you must have the knowledge of God's word. आणि विश्वासासाठी तुमच्याकडे देवाच्या वचनाचे ज्ञान असले So पाहिजे. praise as a one very important ingredient is faith. आणि म्हणून स्तुतीमध्ये खूप महत्वाचा एक पदार्थ आहे आणि तो आहे विश्वास. That's where power comes. म्हणून सामर्थ्य येतो. When even Paul and Silas was in the jail, जेव्हा पॉल व सिला तुरुंगात होते, they were praising and singing God. ते प्रभूची स्तुती व आराधना करत होते. That was faith. आणि तो विश्वास होता.
And you see the manifestation of faith. आणि तुम्ही विश्वासाचे प्रकटीकरण पाहिले. The jail doors opened. आणि तुरुंगाचे दार आपोआप free. ते बंदमुक्त झाले. See, that is faith. आणि तो विश्वास आहे. Amen. आमेन. So don't just say praise the Lord, praise the Lord, praise the Lord. म्हणून असंच व्यर्थ प्रभूची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो बोलू नका. You must believe. तुम्ही विश्वास केला पाहिजे. Only after you believed, you praise God. आणि फक्त विश्वास केल्यानंतरच तुम्ही प्रभूची स्तुती करता. See, when you have faith, you receive. आणि जेव्हा तुमच्याकडे विश्वास असतो तेव्हा तुम्हाला प्राप्त होतो. If praise has faith, you receive. जेव्हा स्तुतीमध्ये विश्वास असतो तेव्हा तुम्हाला प्राप्त होतो. An answer to your prayer. आणि तुम्हाला प्रार्थनेचे उत्तर मिळते. Answer to your praise. आणि तुमची स्तुतीसाठी उत्तर मिळतो. Amen. आमेन. So praise has this ingredient faith. म्हणून स्तुतीमध्ये विश्वास हा पदार्थ आहे. When you have some problems, जेव्हा तुमच्याकडे काही when you समस्या are sorrowful, जेव्हा तुम्ही उदास असतात. See, I am speaking for different levels of faith. आणि मी वेगवेगळ्या विश्वासाच्या पातळीच्या लोकांकडे बोलत आहे. You pray. तुम्ही प्रार्थना केली. And as you pray, आणि जसं तुम्ही प्रार्थना केले, faith will rise up in your heart. आणि विश्वास तुमच्या हृदयात जागृत होतो. At that moment, open your mouth to praise God. आणि त्या क्षणी तुम्ही तुमचे तोंड उघडा प्रभूची स्तुती करायला. Amen. आमेन. See, then the answer comes. मग उत्तर येतो. When someone is faced with a problem, जेव्हा कोणी समस्यातून जात आहे. I know there are different levels of people. आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक Some आहेत. can start with prayer. काही लोक प्रार्थनेने सुरू Some can praise God काही लोक by प्रभूची faith. स्तुती करू शकत आहे विश्वासाने. But those who start with prayer, पण जे लोक प्रार्थनेने सुरू as करतात, soon as they find faith, आणि जेव्हा त्यांना विश्वास प्राप्त होतो, as soon they start to believe आणि जेव्हा ते विश्वास करायला सुरू in करतात, His greatness, in His power, आणि त्याच्या महानपणामध्ये, त्याच्या they सामर्थ्यामध्ये, should begin to praise God. मग तेव्हा त्यांनी प्रभूची स्तुती करायला So सुरू केले that पाहिजे. praise has faith. म्हणून त्या स्तुतीमध्ये विश्वास असतो. Amen. आमेन. But when faith comes and you don't praise, पण जेव्हा विश्वास येतो आणि जेव्हा तुम्ही स्तुती करत then नाही, you have not used that faith, it just goes away. मग तुम्ही त्या विश्वासाचा उपयोग केलाच नाही आणि तो विश्वास असंच व्यर्थ So निघून once जातो. faith comes, you keep praising God. म्हणून ज्या क्षणी विश्वास येतो तुम्ही प्रभूची स्तुती करत राहिले पाहिजे. Amen. आमेन. And you see things happen in your life. आणि तुम्ही बघणार की गोष्टी तुमच्या जीवनात So घडत. praise has to be learned. म्हणून स्तुतीचा आम्ही अभ्यास केला You पाहिजे. need to know the word of God तुम्ही देवाचे वचन जाणून घेतले पाहिजे. and utter words of praise. आणि स्तुतीचे जे शब्द आहेत तुम्ही उच्चारले पाहिजे. When you utter the words of praise with faith, जेव्हा तुम्ही स्तुतीचे शब्द बोलत आहे विश्वासाने, you will see things done in your life. मग तुम्ही पाहणार की गोष्टी तुमच्या जीवनात Don't होत think आहेत. praise is just praise the Lord, praise the Lord, praise the Lord. No, 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 no. आणि That is not- स्तुती म्हणजे असंच प्रभूची स्तुती असं, प्रभूची स्तुती असं वाऱ्यामध्ये बोलणे असं Many नाही. made it as a religion. आणि खूप लोकांनी स्तुतीला एक धर्म बनवला. स्तुती करून करता स्तुती नाही यायचं नाही. That is not the way at all. आणि असं प्रकारे मुळीच नाही. You can pray, you can praise God तुम्ही प्रभूची स्तुती करू in the शकता face of your problems. तुमच्या समस्याच्या तोंडेमध्ये, In the म्हणजे जेव्हा face तुम्ही of समस्या Satan. आणि शैतान जेव्हा समोर असतो तेव्हा, Because that praise has faith. कारण त्या स्तुतीमध्ये विश्वास As असतो. the Bible says, when you resist the devil by faith, he runs away. आणि शास्त्र म्हणत नाही की जेव्हा तुम्ही विश्वासाने शैतानाचा विरोध करतो तेव्हा तो पळून जातो. So when you praise with faith, म्हणून जेव्हा तुम्ही विश्वासाने स्तुती Satan करता flees away. शैतान पळून जातो. Amen. आमेन. Sometimes you need to pray. कधी कधी तुम्ही प्रार्थना केली But पाहिजे. when a prayer reaches where you have faith, पण जेव्हा तुमची प्रार्थना तिथपर्यंत पोहोचत आहे जिथे तुम्हाला विश्वास there मिळतो, you can praise God and answer comes. मग तुम्ही तेव्हाच प्रभूची स्तुती करा आणि मग उत्तर येतो. Amen. आमेन. See, the work is done by Jesus आणि only. येशूने आधीच आपल्यासाठी काम पूर्ण केलं So आहे. why we have to wait to praise Him? मग आपण का वाट पाहिले पाहिजे प्रभूची स्तुती Praise करायला? is not asking Him to do something. आणि स्तुती म्हणजे त्याला काय असं सांगणे नाही की प्रभू तुम्ही काहीतरी करा. Thanking is not asking Him to do something. आणि आभार प्रदर्शन म्हणजे असं नाही की प्रभू तुम्ही काहीतरी So करा. the knowledge is very important. म्हणून ज्ञान खूप महत्वाचे आहे. Then you have the right faith. मग तुमच्याकडे योग्य विश्वास Right येतो. knowledge gives you right faith. योग्य ज्ञान तुम्हाला योग्य विश्वास देतो. Then comes right living. मग येतो योग्य जीवन जगणे. Amen. आमेन. So when you praise God with faith, म्हणून जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करत आहे the विश्वास, devil runs away. शैतान पळून जातो. So we have to learn to praise by faith. म्हणून आम्ही विश्वास आणि प्रभूची स्तुती करायला शिकलो Then पाहिजे. the enemy will not stand. मग शैतान उभा राहू शकत नाही, शत्रू उभा Amen. राहू So शकत नाही. second, I spoke about faith as the ingredient in praise. आणि दुसरा मी सांगितलंय की जो विश्वास आहे स्तुतीमध्ये एक महत्वाचा पदार्थ आहे. Next we will see. आणि How much time we have? Okay. As children of a heavenly Father, आणि स्वर्गीय पिताचे लेकरू म्हणून we must have the attitude of gratitude. आमच्यामध्ये कृतज्ञपणाचे एक वृत्ती असले पाहिजे, स्वभाव असले See, पाहिजे. when you know grace, जेव्हा तुम्ही कृपाला that God जाणता has done everything, की प्रभूने प्रत्येक you. गोष्टी केल्या आहे तुमच्यासाठी,
Not because we were deserving, असं नाही की आम्ही लायक होते but because of His love. पण त्याच्या प्रीतीमुळे. So we must develop that attitude of gratitude. म्हणून आम्ही कृतज्ञपणाचे जे वृत्ती आहे, स्वभाव आहे, ते आमच्यामध्ये वाढवले पाहिजे. Because He's already finished the work for you. कारण त्यांनी आधीच आपल्यासाठी काम पूर्ण केलं. You know, for example, उदाहरणासाठी, you know, if you're a parent, जर तुम्ही पालक आहात, you'll relate to this. तुम्ही ह्या गोष्टीची संबंध ठेवणार. You work hard तुम्ही खूप परिश्रम करता for your kids to come up in life, आणि तुमच्या लेकरूंसाठी की त्यांनी जीवनात वर आले पाहिजे म्हणून, and you would want to do it again for them. आणि तुमची इच्छा असेल की पुन्हा तुम्ही त्यांच्यासाठी If they परिश्रम just करू say, शकत नाही. thank you mommy, जर त्यांनी फक्त म्हटले की थँक्यू मम्मी, thank you daddy, थँक्यू डॅडी, You know, धन्यवाद डॅडी, धन्यवाद मम्मी, when they say that, जेव्हा ते असं बोलतात, you really appreciate that. मग तुम्हाला खरोखर त्याची प्रशंसा वाटते. But many children don't do that. पण अनेक लेकरं असं करत They असतात. just take it for granted. ते फक्त सर्व गोष्टी सहजच घेतात In fact, they'll come home murmuring and complaining. आणि घरी ते कुरकुर व तक्रार करून, I want this daddy. मला हे गोष्टी I want पाहिजे this डॅडी, mommy. मला ही पाहिजे मम्मी, Why don't you bring this? आणि तुम्ही हे का आणत नाही. Then one word, thank you mommy, thank you daddy. आणि एक शब्द धन्यवाद पिता, धन्यवाद आई. The parents would want to do more for them. मग आई वडिलांना अधिक इच्छा होतो की त्यांच्यासाठी त्यांनी अधिक केला पाहिजे. Amen. Amen. But many Christians are like that to our heavenly Father. पण अनेक ख्रिस्ती असंच स्वभाव ठेवत आहे आपल्या स्वर्गीय पिताकडे. That's why we need to take a fresh look at this praise म्हणून आपण एक ताजा लक्ष पाहिले पाहिजे ह्या स्तुतीकडे, of having an attitude of gratitude. की आपल्यामध्ये कृतज्ञपणाची एक वृत्ती असली Let me पाहिजे. show one incident. एक तुम्हाला घटना दाखवतो. The Israelites, आणि इस्रायल the Bible says, after Moses led the Israelites out of Egypt, आणि शास्त्र म्हणत आहे जेव्हा मोशेने इस्रायल लोकांना मिस्र they देशातून all बाहेर काढले, grumbled and complained. त्यांनी सर्व कुरकुर व तक्रार केले. See, you know what all the miracles he did for them. आणि किती मोठा चमत्कार मोशेने But त्यांच्यासाठी they केले, didn't have the attitude of gratitude. पण त्यांच्यामध्ये कृतज्ञपणाच्या वृत्तीच They नव्हते. always grumbled, murmured and complained. ते नेहमी कुरकुर केले, तक्रार केले आणि भांडण केले. If they would have praised God जर त्यांनी प्रभूची स्तुती केली असते or had the attitude of किंवा gratitude, त्यांच्यामध्ये कृतज्ञपणाची वृत्ती you असते, know, they would have been blessed more. ते अधिक आशीर्वादित झाले असते. They didn't like the leadership. आणि त्यांना मोशेच्या पुढारीपणा आवडले They were नाही tired of eating manna. आणि मन्ना खाऊन ते थकून गेले They होते. wanted to go back to Egypt. त्यांना परत मिसर देशात जायचं होतं. Though they were beaten there, forced there, जरी तिथे त्यांच्यावर मारहाण होत होते, जुलूम होत होते, but yet they wanted to go there. तरी त्यांना मिसर देशातच परत जायची इच्छा होती. Now they thought the enemies were the reason that they couldn't get to the promised land. आणि त्यांना वाटले की ते शत्रूच कारण होते ज्यांच्यामुळे ते वचनदत्त भूमीकडे पोहोचू शकत Numbers नव्हते. 11. गणना 11 मध्ये. But it was their attitude पण ही त्यांची स्वभाव होती that kept them wandering around the wilderness, आणि ही त्यांच्या स्वभावामुळेच ते अरण्यात फिरत राहिले because they're murmuring and आणि complaining. त्यांच्या कुरकुर व तक्रारामुळे. That's why they spent so many years in म्हणून wilderness. त्यांनी खूप वर्ष अरण्यातच घालवले. We can take a lesson from all this. आणि ह्या सर्व गोष्टीतून आपण एक धडा शिकू If you're शकतो. still wandering in wilderness, जर आपण अजूनही अरण्यात फिरत आहे, we have not developed that attitude of gratitude for what God has already done for us. आम्ही त्या कृतज्ञतेची वृत्ती आपल्यामध्ये वाढवले नाही जो देवाने आपल्यासाठी आधीच करून ठेवलेला आहे. Why don't we think what all God did for us? आपण असं का विचार करत नाही की काय काय गोष्टी प्रभूने आमच्यासाठी केला आहे. God blessed you with parents. आणि तेव्हाने तुम्हाला आई If वडिलांनी you're married, God blessed you with a baby. आणि विवाह झाल्यानंतर प्रभूने तुम्हाला मूलबालद्वारे Maybe आशीर्वाद, God blessed you with a spouse, आणि प्रभूने तुम्हाला एक चांगल्या that जोडीदाराने promotion, that salary, उन्नती, चांगल्या this पगाराने life, आणि या the जीवनाने home that we live. आणि जे घर आम्ही त्याच्यात राहत आहे त्याच्याने तुम्हाला आशीर्वाद केला आहे. We never thanked for all this. आणि ह्या गोष्टीसाठी आम्ही कधीच प्रभूला धन्यवाद दिले You नाही. know, we always speak the negative, what we don't have. आणि फक्त त्या नकारात्मक गोष्टीविषयी बोलत आहे जे आपल्याकडे नाही. What we have, जे आपल्याकडे आहे have we praised Him and thanked Him? आम्ही प्रभूची स्तुती केली आहे का, त्याला धन्यवाद दिले आहे का. Amen. Amen. But see, our focus is on what we don't have. पण आपलं लक्ष त्या गोष्टीकडेच असतं जे आपल्याकडे नाही. Regarding Adam and Eve also, आणि आदम व हव्वेच्या बाबतीत they मध्ये had देखील everything. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टी Everything was आणि there. प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे Only होत्या. one thing was not. आणि एकच गोष्टी त्यांच्याकडे नव्हते. See, they didn't praise for all the good things they had. आणि सर्व चांगल्या गोष्टी जे त्यांच्याकडे होते त्याच्यासाठी त्यांनी देवाची स्तुती केली But the नाही. devil showed what they didn't have. पण शैतानाने त्यांना ते दाखवले जे त्यांच्याकडे नव्हते. And he made them to live
with what they didn't have. आणि जे त्यांच्याकडे नव्हते त्यांच्याने जगायला त्यांनी लावले. That's what the devil influences us. आणि म्हणून शैतान आपल्याला प्रभावित करतो. We see what we don't have. आणि आपण पाहतो जे आपल्याकडे नाही. Did we ever thank God for what we have? आणि जे आपल्याकडे आहे त्याच्यासाठी आपण देवाला कधी धन्यवाद दिले का? That's why we build up that attitude of complaining, murmuring, and म्हणून आपण असं स्वभाव वाढवते, आपण कुरकुर करतो, तक्रार करतो, बडबड करतो. Complaining actually opens the door for the devil. आणि कुरकुर खरोखर शैतानासाठी दार उघडतो. And when you thank God, आणि जेव्हा तुम्ही देवाला धन्यवाद देता, the door is shut against the devil. मग तो शैतानाविरुद्ध तो दार बंद होतो. Amen. Amen. That's why the devil wants the door for him to always be open. म्हणून शैतानाची इच्छा आहे की त्याच्यासाठी दार नेहमी उघडा असला पाहिजे. He will always show you what you don't have. आणि शैतान नेहमी तुम्हाला तोच गोष्टी दाखवणार जे तुमच्याकडे नाही. So you build up that negative attitude. जेणेकरून तुम्ही नकारात्मक स्वभाव तयार करता. Grumbling, complaining, murmuring. कुरकुर, तक्रार व बडबड करण्याविषयी. That is not faith. आणि तो काय विश्वास नाही. That is unbelief and doubt. तो अविश्वास आहे, शंका आहे. See, that's what the devil did to Adam and Eve. आणि असं शैतानाने आदम व हव्वे बरोबर केले. He made them to doubt. आणि त्यांना शंका करायला लावले. That one word doubt. आणि तो एकच शब्द शंका. Which comes contrary to God's word of faith. जो देवाच्या शब्दाच्या विरुद्ध येत आहे, जो आहे विश्वास. That one word doubt. आणि तो एक शब्द शंका. From the devil. शैतानापासून. The devil speaks to make it stand against God's faith. What God requires is faith. आणि शैतान तो शब्द देवाच्या शब्दाविरुद्ध ठेवत आहे आणि देवाला काय पाहिजे? फक्त विश्वास. Only one thing. आणि एकच गोष्टी. Without faith it is impossible to please God. विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. That's what God asks. आणि असं देव मागतो. Do you believe? तुम्ही विश्वास करत आहे का? एवढंच. So the devil puts doubt against that faith. म्हणून शैतान त्या विश्वासाच्या विरुद्ध शंका ठेवतो. So when you complain and murmur, जेव्हा तुम्ही कुरकुर व तक्रार करता, you open the door for the devil. मग तुम्ही शैतानासाठी दार उघडता. To shut the door, दार बंद करण्यासाठी, we need to have faith. दार बंद करण्यासाठी तुमच्यात विश्वास असला पाहिजे. Praise has the quality of faith. आणि स्तुतीमध्ये विश्वासाचे गुण आहे. Amen. Amen. Praise has the quality of faith. आणि स्तुतीमध्ये विश्वासाचे गुणधर्म आहे. When you praise Him, जेव्हा तुम्ही प्रभूची स्तुती करता, the door against the devil is shut. शैतानाविरुद्ध दार बंद होतो. Amen. Amen. When you go out with your friends, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर बाहेर जाता, to the hotel or to lunch or something, आणि हॉटेलमध्ये किंवा दुपारच्या भोजनासाठी जाता, all the time talk about your problems. आणि सर्वदा तुमच्या समस्याविषयी बोलत राहू नका. Remember लक्षात ठेवा. and recall and recount the good things that God has done, God is still doing, God will do. आणि स्मरण करा आणि ते गोष्टी बोला जे देवाने केला आहे, करत आहे आणि पुढे करणार आहे त्याविषयी देखील. We try to draw sympathy. आपण करुणा आकर्षित करायचा प्रयत्न करतो. So we always speak negative. म्हणून आम्ही नेहमी नकारात्मक. But we don't know we are opening the door of the devil. पण आम्हाला माहिती नाही की आम्ही शैतानासाठी दार उघडतो. The things that we speak about murmuring, complaining and grumbling, आणि ज्या गोष्टी आपण तक्रार, कुरकुर व बडबड विषय बोलतो, the devil brings in more. मग शैतान अधिक गोष्टी आणतो. Speak good things. आणि चांगल्या गोष्टी बोला. Amen. Amen. And you will see that these things are taken care of by God. मग तुम्ही पाहणार की बाकी इतर गोष्टीची काळजी देव घेतो. Talk about your good moments. आणि तुमच्या चांगल्या क्षणाविषयी. Let me tell you a mystery. आणि तुम्हाला एक रहस्य सांगतो. In heaven, स्वर्गामध्ये no one talks about the negative. कोणी नकारात्मक बोलतच नाही. Amen. Because that consciousness not there in heaven. कारण ती नकारात्मकतेची जाणीवता स्वर्गामध्ये नाही. Maybe those who have gone to heaven, कदाचित जे स्वर्गात गेले असतील, maybe you have hurt them, कदाचित तुम्ही त्यांना दुखावले or असेल, some have done abortion, किंवा काही लोकांनी गर्भपात but they केले, are forgiven. पण ते क्षमा पावलेले लोक आहेत. They don't have any ill will or ill feeling towards you. आणि त्यांच्या मनात तुमच्याकडे काही कडू भावना नाही, काही In नाराजगी fact, they are नाही. preparing for you to take you for a round in heaven. आणि ते तयारी करत आहे की त्यांनी तुम्हाला स्वर्गामध्ये फिरवून आणले Do पाहिजे. you know that? तुम्हाला हे माहिती The आहे? ones who have gone further, आणि जे आधी स्वर्गात गेले आहे, they are going about. Heaven is such a big world. आणि स्वर्ग तर खूप मोठी दुनिया आहे. So big world it is. इतका मोठा जग आहे स्वर्ग. And they have so much love for us. आणि त्यांच्यामध्ये आपल्या They make a list. मनामध्ये आपल्यासाठी खूप प्रीती आहे म्हणून ते एक यादी तयार करतात. Where all to take you when you come there. आणि कुठे कुठे त्यांनी तुम्हाला घेऊन गेले पाहिजे, फिरवून आणले पाहिजे जेव्हा तुम्ही स्वर्गात जाणार तेव्हा. Amen. So see, we are living heaven culture on earth. आम्ही स्वर्गाची संस्कृती पृथ्वीवर जगत आहे. Didn't Jesus tell us to pray? आणि येशूने आम्हाला Your प्रार्थना करायला kingdom सांगितलं. come.
तुझं राज्य येऊ दे, your will be done तुझी इच्छा होऊ as दे, it is in heaven. जसं स्वर्गात So आहे. we are asking His will to be done in our life on this earth as it is in heaven. म्हणून आम्ही सांगत आहे त्याची इच्छा आपल्या जीवनामध्ये झाले पाहिजे जसं स्वर्गात आहे. So we are the manifestation of heaven on earth. म्हणून आम्ही स्वर्गाचे प्रकटीकरण आहे पृथ्वीवर. People will see through us आणि लोक आपल्याद्वारेच पाहणार how आहेत heaven is. की स्वर्ग कसा आहे. Amen. आमेन. So talk about your good moments. म्हणून तुमच्या चांगल्या क्षणाविषयी बोला. See, the Bible also says, आणि शास्त्र म्हणत आहे fix your mind तुमच्या मनाला स्थिर करा on those things त्या गोष्टीवर that are worthy of praise. जे स्तुतीचे योग्य आहे. Philippians 4:8 says, फिलिप्पियरा 4:8 म्हणत आहे. remember those things. आणि त्या गोष्टींच्या लक्षात Talk about those things आणि त्या गोष्टीची बातचीत करा which are words of praise. जे स्तुतीचे शब्द आहे. Amen. आमेन. Remember and talk things about which is good. आणि लक्षात ठेवा आणि ते गोष्टी बोला जे चांगले आहे. It's not only talking, फक्त बोलणे but the नाही. Bible also think on all those things which are pure, lovely, holy, of good report, of faith. See all these things. आणि शास्त्र म्हणत आहे जे चांगले आहे, जे प्रशंसनीय आहे, जे चांगलं वार्ताचे आहे आणि आदरणीय आहे ते सर्व गोष्टी तुम्ही बोला. I know it will not be easy for you आणि तुमच्यासाठी सोयीचं because it's नसेल much easy to make excuses. कारण बहाणा करणे, निमित्त करणे खूप It's सोयीचं आहे easy and to feel sorry. आणि खूप वाईट वाटणे For खूप सोयीचं yourself. आहे. स्वतःसाठी क्यू वाटणे खूप सोयीचं आहे. But the key is to saying, I trust you, Lord. पण किल्ली आहे असं बोलणे की मी प्रभू तुझ्यावर भरोसा And करतो you're working for my good. आणि तुम्ही माझ्या कल्याणासाठीच काम करत आहे. God is always doing everything for your good. आणि प्रभू नेहमी तुमच्या चांगल्यासाठीच काम The करतो. Bible says God is not against you. आणि शास्त्र म्हणत आहे देव तुमच्या विरुद्ध नाही Let the whole world be against आणि you. पूर्ण जग तुमच्या विरुद्ध असू द्या. But one person will never be against you, that is our God. आणि एक व्यक्ती कधीच तुमच्या विरुद्ध नसेल तो आहे आपला देव. Amen. आमेन. You know, we are so confused. When someone is against you, you feel so sorry, bad, but you never consider that one person, God, who is more than the whole world, is for you. आणि एक व्यक्ती जर आम्हाला दुखावले तर आपल्याला खूप वाईट वाटते, पण आपण हे कधीच विचार करत नाही की देव जो आपल्यासाठी आहे तो कधीच आपल्यावर नाराज होत नाही. We become bitter over him also. आणि आपण त्याच्यावर देखील कडू होतो. Can we compare God to the whole world in all generations? आणि देवाची तुलना आपण पूर्ण जग आणि पूर्ण पुढीशी करू शकत He आहे is का? the creator. तो निर्माण करता आहे. We are all the creation. आम्ही सर्व निर्मिती आहे And the creator is for you. आणि निर्माण करताच तुमच्यासाठी आहे. Amen. Amen. He will never go against you. आणि देव कधीच तुमच्या विरुद्ध जाणार नाही. So that's why if your focus is on God, म्हणून जर तुमच्या लक्ष देवावर you'll आहे always be happy. तुम्ही नेहमी आनंदित असेल. Whatever people do to you, आणि जे काही लोक तुमच्याशी करत आहे God will not do like that to you. देव तुमच्या बरोबर तर तसं वागणारच The नाही. Bible says He'll never put you to shame. आणि शास्त्र म्हणत आहे तो तुम्हाला कधीच लज्जित करणार Is नाही. that not enough? मग हे आपल्यासाठी पुरेसा नाही का? Hello? Is that not enough? मग हे पुरेसा नाही का? That's the way Jesus lived. आणि अशा प्रकारे येशू जगले Because the Father was for Him. कारण पिता तर त्याच्यासाठी होता. Amen. Amen. Now lastly, शेवटी look at the negative in a positive way. आणि नकारात्मक गोष्टीला एक सकारात्मक रीतीने बघा. This is the meaning of faith. आणि ह्यालाच अर्थ विश्वासाचा And आपण trusting बोलत God. आहोत. आणि देवावर भरोसा Where, करता. where you look at the negative जेव्हा तुम्ही नकारात्मककडे बघता in a positive way means you'll in faith way. आणि सकारात्मक रीती म्हणजे एक विश्वासाच्या प्रकारे तुम्ही बघत आहे. Amen. आमेन. Whatever negative comes, आणि जे काही नकारात्मक येतात don't look at it in a negative way. आणि त्याच्याकडे एक नकारात्मक Look रीतीने in बघा a positive way. आणि सकारात्मक रीतीने बघा. Why? Because God is on my side. का? कारण देव माझ्या बाजूला आहे I cannot be defeated. आणि मी पराभूत होऊ शकत नाही. When you say that, जेव्हा तुम्ही असं बोलता you're looking to the negative by the positive. तुम्ही नकारात्मक गोष्टीकडे बघत आहे सकारात्मक दृष्टीने. That's the attitude we must build up, आणि असं वृत्ती आम्ही वाढवले पाहिजे which will glorify God. जो देवाला गौरव देणार. Amen. आमेन. Don't look at the negative in a negative way, आणि नकारात्मक गोष्टीला नकारात्मक रीतीने and बघू नका. you will allow it to enter your life. मग तुम्ही त्या गोष्टीला तुमच्या जीवनात याची But when you परवानगी. look with faith, पण जेव्हा तुम्ही विश्वासाने as a त्या positive way, गोष्टी एक सकारात्मक रीतीने you पाहणार close the door against the negative. तुम्ही नकारात्मक साठी दार बंद करणार. Amen. आमेन. If you want to have victory, जर तुम्हाला विजय पाहिजे adopt this lifestyle of thanksgiving to God always. आणि आभार प्रदर्शनाचे जीवनशैलीचा स्वीकार करा की तुम्ही नेहमी देवाला धन्यवाद देणार प्रत्येक If you परिस्थितीमध्ये. can manage to be thankful in every situation, जर प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही उपकार स्तुती करू शकता really believing खरोखर विश्वास that करू God is working
की देव काम करत आहे. Everything out for your good. देव प्रत्येक गोष्ट तुमच्या कल्याणासाठीच करत You आहे. will end up with a victory every single time. आणि दरवेळेस तुमच्या विजयानेच अंत होणार दरवेळेस. Gratitude is an attitude you must build up. आणि कृतज्ञ एक स्वभाव आहे जे तुम्ही तयार केले पाहिजे. That's the way of living. आणि ते जीवनाचा मार्ग आहे. It comes by faith. आणि ती विश्वासाने येते. When you practice जेव्हा तुम्ही thankfulness, जेव्हा तुम्ही आभार प्रदर्शनाची सराव करता, and you begin to tell the Lord, आणि तुम्ही प्रभूला बोलायला सुरू करता, thankful Lord, की मी आभारी आहे. The more you do that, आणि जितकं तुम्ही करतात, the gratitude begins to grow on the inside of you. आणि ती जी कृतज्ञपणा आहे तुमच्या आतमध्ये वाढायला And सुरू then होतात. everything you will give thanks. आणि मग प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही फक्त धन्यवादच देणार. Everything you will give thanks. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही स्तुतीच देणार, धन्यवाद देणार. आमेन. Okay, we will continue with this because there are many more things we have to learn. आणि आपण हा विषय चालू ठेवणार आहे कारण आपल्याला अधिक गोष्टी शिकायच्या आहे. So this is the part 1 we can say. आणि हा भाग 1 आपण म्हणू शकत आहे. Because see, I told you this, that the praise affects every area of your life. मला सांगितले स्तुती आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये परिणाम करतो. In our personal relationship with God, आपल्या देवाबरोबर जी वैयक्तिक संबंध आहे त्याच्यामध्ये, in our spiritual warfare against the devil, आणि आपले आत्मिक युद्ध जो शैतानाबरोबर आहे त्याच्यामध्ये, and also against our own mental and emotional well-being. आणि ते आपल्या भावनात्मक आणि मानसिक कल्याणमध्ये देखील फायदेशीर आहे. These 3 things, हे 3 गोष्टी, that means it affects every area of my life. त्याचा अर्थ आहे की हा जो स्तुती आहे माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परिणाम करतो. You cannot live without praise. आणि स्तुतीशिवाय आपण जगू शकत नाही. Amen. Amen. In heaven there's only praise and worship. आणि स्वर्गामध्ये फक्त स्तुती आराधनाच आहे. All the works end. आणि सर्व कामाची अंत All होते. crying and all this will end. आणि रडणे आणि भीक मागणे आणि विनंती करणे, beating, आणि fasting, स्वतःला मारणे, उपवास करणे, ह्या सर्व गोष्टीचा अंत होणार. everything will end. प्रत्येक गोष्टीचा अंत होणार. Amen. आमेन. So begin to do this because this is what will continue for eternity. आणि हे गोष्टी करायला सुरू करा कारण हीच गोष्टी चालू राहणार सार्वकालिक That साठी. means these are the most important. ह्याचा अर्थ ही खूप महत्वाची आहे. Because it will continue for eternity. कारण ही जी स्तुती आहे सार्वकालिक साठी चालूच राहणार. That means we still have to learn some secrets and mysteries of this. ह्याच्या अर्थ अजून आपण काय रहस्य व गुज ह्या स्तुतीवर शिकलो पाहिजे. I'll teach you more. आणि मी तुम्हाला अधिक शिकवणार आहे. Next time when I come. पुढच्या वेळेस जेव्हा मी येणार. But till that time, पण त्या वेळेपर्यंत, from today, आजपासून praise Him. प्रभूची स्तुती करा. Amen. आमेन. Praise Him. त्याची स्तुती करा. Knowing that there is faith in this praise. आणि हे जाणून की ह्या स्तुतीमध्ये विश्वास Faith आहे. is trusting in God. आणि विश्वास म्हणजे देवावर भरोसा करणे. Amen. आमेन. Faith. So don't take it lightly. म्हणून हलकेने घेऊ नका. The devil trembles. शैतान थरथर It कापतो. is trusting in God. आणि जेव्हा तुम्ही प्रभूवर भरोसा करता In तेव्हा, good times, bad times. आणि चांगल्या वेळेमध्ये देखील आणि वाईट वेळेमध्ये देखील. Don't wait for good times to praise God. आणि चांगल्या वेळेची वाट पाहू नका प्रभूची स्तुती करायला. When you keep on praising, जेव्हा तुम्ही सतत स्तुती the करा, bad times will turn into good times and you will not even know it. आणि वाईट वेळ चांगल्या वेळेमध्ये बदलणार आणि तुम्हाला कळणार पण नाही. Amen. आमेन. You have learned prayer, now learn praise. तुम्ही प्रार्थना शिकल्या, आता स्तुती शिका. Many believers can pray for hours and hours, अनेक जे विश्वासू आहेत तासोन तास प्रार्थना करू शकत but they have not praised God. पण त्यांनी प्रभूची स्तुतीच केली नाही. David prayed 3 times, आणि दाविदाने 3 वेळेस प्रार्थना केली, but praised God 7 पण times. प्रभूची 7 वेळेस त्यांनी स्तुती केली. But we पण आम्ही praise God 3 times आणि प्रभूची स्तुती आम्ही 3 वेळेस करतो and pray 7 times. आणि प्रार्थना आम्ही 7 वेळेस करतो. So that is our proportion. आणि हे आपल्या That मोजमापाचे has to प्रमाण आहे. change now. आणि ते आता बदलले पाहिजे. Amen. That आमेन. has to change. ते आता बदलले पाहिजे. Praise the Lord. प्रभूची स्तुती Okay, असो. now I'll pray for you. आता तुमच्यासाठी प्रार्थना करतो. I'm so happy that you heard the word. आणि मी खूप आनंदित आहे की तुम्ही वचन ऐकले. We are all in the family of God. आम्ही सर्व देवाच्या कुटुंबात आहे. Amen. Amen. This is a small, short time we are living on this earth. आणि या अल्प कालासाठीच आम्ही या पृथ्वीवर आहे. Pray for one another. एकमेकांसाठी प्रार्थना करा. Live for the Lord. प्रभूसाठी जगा. Do all for the Lord. आणि सर्व प्रभूसाठी पूर्णपणे बाहेर पडा. Whenever God calls us home, आणि जेव्हाही प्रभू आपल्याला घरी not बोलवतो, the devil. शैतान He नाही, cannot take your life. तो तुमचं जीवन घेऊ शकत When the नाही. Lord finishes His work, जेव्हा प्रभू त्याचे काम पूर्ण करतो, He will call us home. तो आपल्याला घरी बोलवणार. It's a gain. It's a profit. आणि ते एक लाभ आहे, फायदा आहे. Amen. आमेन. Okay.
Let me pray for you. तुमच्यासाठी Is there प्रार्थना anything you want me to pray? आणि तुम्हाला काहीतरी विनंती आहे ज्याच्यासाठी मी प्रार्थना Just you केलं can पाहिजे tell me. I will pray for you. आणि तुम्ही मला सांगू शकत आहे मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. And I'm reading your comments, beautiful comments you're writing. आणि तुमचे सुंदर कमेंट मी वाचत आहे. And I thank you. Last time you shared, it went to up to 40 आणि shares. मागच्या वेळेस तुम्ही शेअर केले 40 शेअर्स पर्यंत गेले होते. You know, you are the ones who are close to whom so you can contact. आणि तुम्ही त्या लोकांच्या जवळ आहे ज्यांच्या तुम्ही संपर्कात So आहे. let the word of God go everywhere. म्हणून देवाचे वचन सर्वत्र जाऊ द्या. That's my desire. आणि हीच माझी इच्छा आहे That let the word of God go everywhere. की देवाचे वचन सर्वत्र गेले पाहिजे. Amen. आमेन. Let me pray for you now. तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Father, I want to thank you for all those who attended this word. पिता जे सर्व ह्या वचनासाठी उपस्थित होते Father, त्यांना we have धन्यवाद just देतो. learned something about praise. पिता आम्ही स्तुतीविषयी And थोडं worship. काय शिकले आणि And आराधनाविषयी you're going to teach us more. आणि तुम्ही आम्हाला अधिक शिकवणार Thank you, आहे. Father. धन्यवाद पिता. Praise you, Father. तुझी स्तुती करतो Father, I want पिता. to thank you for all those who have heard the word. पिता ज्या सर्व लोकांनी वचन ऐकले त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. You are for them, तुम्ही त्यांच्यासाठी आहे not against. त्यांच्या विरुद्ध नाही. If God is for us, जर ते आपल्यासाठी आहे who or what can be against us? कोण आपल्या किंवा कुठल्या गोष्टी आपल्या विरुद्ध येऊ शकत Thank you, आहे. Father. धन्यवाद पिता. So we praise you. म्हणून आम्ही तुझी स्तुती Father, I करतो. bless those people, Lord. पिता आम्ही या सर्व लोकांना Your आशीर्वाद children. देतो. तुझ्या लेकरांना I bless the आशीर्वाद देतो. entire family. पूर्ण कुटुंबाला आशीर्वादित I करतो. declare मी घोषणा करतो peace, शांतीची, joy, आनंदाची, harmony, एकताची oneness, आणि एकाग्रताची, happiness, आनंदाची, financial blessing, आर्थिक आशीर्वादाची, good health. चांगल्या In तब्येतीची Jesus' name. येशूच्या नावात. We also declare आम्ही हे देखील No जाहीर करतो, sickness. कुठलाही आजार, no plague कुठलाही महामारी shall come near their dwelling. त्यांच्या तंबूजवळ येणार नाही. Thank you, Father. धन्यवाद I पिता. bind any kind of sickness and disease. कुठल्याही प्रकारच्या आजार व रोगाला Be बांधून टाकतो. gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. I remove every fear, प्रत्येक भीतीला every काढतो. anxiety. प्रत्येक कळकळ Be gone in Jesus' name. निघता हो येशूच्या नावात. Be blessed in Jesus' name. आशीर्वादित हो येशूच्या Come नावात. up in life जीवनात वर या in Jesus' name. येशूच्या नावात. Be open to God's blessings आणि देवाच्या आशीर्वादाकडे उघडे असा in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Okay, we love you आम्ही तुमच्यावर and स्तुती we are करतो. praying for you daily. आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Don't worry, चिंता करू नका. this virus will not touch you. हा विषाणू तुम्हाला हात लावणार नाही. Don't worry, चिंता करू नका. just praise Him. फक्त त्याची स्तुती करा. I want to hear from you. आणि तुमच्याकडून मला ऐकायचं आहे. You can even put your comments. तुम्ही तुमच्या कमेंट घालू I शकता. praise God for my wife. मी माझ्या I पत्नीसाठी praise स्तुती God करते. for my husband, माझ्या पतीसाठी for my स्तुती करते. children, माझ्या लेकरांसाठी mommy, स्तुती. my daddy. माझ्या आईसाठी Praise वडिलांसाठी God for धन्यवाद this देतो. job, ह्या नोकरीसाठी धन्यवाद for the देतो. salary. ह्या पगारासाठी See, धन्यवाद देतो. you post that comment आणि तुम्ही तुमच्या कमेंट्स पोस्ट करा and you'll see आणि तुम्ही पाहणार God blessing you in other areas too. आणि देवाचा आशीर्वाद तुम्ही इतर भागामध्ये देखील Amen. पाहणार. आमेन. You move that blessing to other areas आणि तुम्ही ते आशीर्वाद इतर भागामध्ये पसरतात and share this message आणि हा संदेश तुम्ही शेअर with करा everyone. And प्रत्येक I'll लोकांना. continue this second part next time. आणि दुसरा भाग मी पुढच्या वेळेस चालू ठेवणार आहे. Thank you so much. We धन्यवाद. both love you आम्ही दोघे तुमच्यावर प्रीती करतो and we are praying for you. आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Take care. काळजी घ्या. Amen.